नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. परवा संसदेमध्ये मोदींनी जी भाषण केलं ते तुफानी भाषण होतं आणि खरंच मोदींनी जे सांगितलं ते लँडमार्क आहे आणि त्यांचं बरोबर आहे. कारण की प्रत्यक्षात नेहरूंची वागणूक ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. नेहरू हे फॅसिस्ट होते आणि त्यांना मार्क्सवाद हा फार प्रिय होता. त्यामुळे त्यांची विचारसरणी चढणघडण अशीच झाली होती. म्हणून तरी ते डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांना लुटारू असे संबोधित करतात. होय, ही गोष्ट खरी आहे. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांना, आमच्या महाराजांना तेच नेहरू लुटारू म्हणतात. नरेंद्र मोदी जे म्हणाले की खरोखरच काँग्रेस मुळात संविधानाला मानतं का? अतिशय रास्त आणि योग्य पॉइंट. नेमकं काँग्रेस संविधानाला मानतं का? काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या संविधानाला मानतं का? आणि त्याचं उत्तर अतिशय स्पष्ट आहे. जेव्हा पंतप्रधानपदी कोणाला नेमणूक करायची, पंतप्रधान पद कोणाला द्यायचं, असं जेव्हा काँग्रेस कमिटीमध्ये ठराव घेण्यात आला तर ठरावामध्ये 12 प्रदेशाध्यक्ष यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने मतदान केलं. होय, सरदार वल्लभभाई पटेल तेच ज्यांना आपण लोहपुरुष असं संबोधतो, त्यांच्या बाजूने संपूर्ण काँग्रेस कमिटी उतरली होती, त्यांना समर्थन दिलं होतं. परंतु जसं त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं काँग्रेस पक्षाच्या की जो सर्वजण मान्यता देतील, ठरावामध्ये ज्याचं नाव येईल तोच या देशाचा पंतप्रधान बनेल. पण झालं का असं? तर असं झालं नाही. ह्याच्या विपरीत असं झालं की फक्त महात्मा गांधी चाहते असलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान झाले. होय, त्यावेळी काँग्रेसने त्यांच्या संविधानाची, प्रत्येक पक्षाची एक घटना असते, ती घटना बास्तानात गुंडाळली होती, ती फेकून दिली होती आणि सर्व मॅन्डेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने असताना सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान केलं गेलं नाही. आणि ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे काँग्रेसची संविधान धुळीत मिसळायची ही पद्धत फार जुनी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 370 कलम किंवा 35 हे ओरिजिनल संविधानामध्येच नाहीये. हे नंतर 1954च्या आसपास ते संविधानामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलं. काश्मीरला स्पेशल स्टेटस देणं, 370 कलम अशा स्वरूपाचं संविधानाची मोडतोड पहिल्यांदा जर कोणी केली असेल तर ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. कारण की त्यांनीच या भारत देशामध्ये 2 विधान, 2 प्रधान आणि 2 निशान अशा स्वरूपाची एक घातकी संस्कृती 370 कलम यांच्या माध्यमातून आणली होती. आणि साहजिकच आहे, त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडची मान्यता द्यावी असं वारंवार जे संविधानचे मूळ पुरुष आहेत किंवा संविधान बनवणारे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते सांगत होते की युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लागू करा, समान नागरी कायदा हा लागू करा, या देशाच्या गरजेचं आहे. परंतु त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं नाही. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूची प्रत्येक कृती ही संविधानकर्त्याच्या विरोधी राहिलेली आहे, संविधान विरोधी राहिलेली आहे. असणारच. गरिबी हटावचा नारा द्यायचा आणि ह्याच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कपडे कुठे धुण्यात जायचे तर ते पॅरिस या ठिकाणी जायचे. त्यामुळे काँग्रेस कधीही संविधानाला मानत नव्हतं. काँग्रेसचा गरिबी हटावचा एक नारा हे वास्तव फक्त भ्रम होता. संविधान त्यांना त्यांच्या पक्षाचं मान्य नाही. संविधान जे संविधानकर्त्यांनी बनवलं होतं तेही पंडित जवाहरलाल नेहरू यांना मान्य नाही. त्यांनी ते नाकारलं आहे, वारंवार नाकारलेलं आहे. आणि संविधानाची प्रथमतः क्रूर चेष्टा जर कोणी केली असेल तर ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी सुरू केलं. संविधानकर्त्याचं जे म्हणणं होतं ते त्यांच्या पटलावरती त्यांनी येऊन दिलं नाही. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, समान नागरी कायदा असेल, हिंदू कोड बिल असेल, या असंख्य चांगल्या आपल्या बाबासाहेबांच्या तरतुदीला त्यांनी विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तरतुदीला विरोध करणारे प्रथमतः आणि संविधानाची चिरफाड करणारे प्रथम कोण असतील तर ते आहेत
पंडित जवाहरलाल नेहरू. हाच मुद्दा तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला होता की पहिल्यांदा संविधानामध्ये मोडतोड कोणी केली, संविधान पहिल्यांदा बदलण्याची भाषा कोणी केली असेल तर ती काँग्रेसने केली, काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. धन्यवाद.